वैशाख पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांच्या वतीने तब्बल 5,000 शाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आले। यावेळी संपूर्ण मंदिर हे आकर्षक पद्धतीने शाळांनी सजवण्यात आलं। वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासून भक्त आणि शेतकऱ्याचं रक्षण व्हावं, यंदा पाऊस चांगला पडावा अशी गणरायाचरणी प्रार्थना करण्यात आली। आज वैशाखी पौर्णिमा निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये 5,000 शाळांचा महानैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती पूर्णपणे सोन्याच्या आभूषणांनी सजवलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 5,000 शाळांचा हा महानैवेद्य आहे। संपूर्ण मंदिर आज शाळांनी सजवण्यात आलेलं आहे आणि पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आज बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत मंदिराचे मै सूर्यवंशी सर जी आहेत। सर, आजच्या दिवसाचं एक महत्त्व वेगळं आहे आणि बाप्पांच्या चरणी काय प्रार्थना होतीये? आज वैशाखी पौर्णिमा आहे आणि गाणपत्य संप्रदायानुसार आज बाप्पांचा पुष्टीपती विनायक जयंती ही साजरी केली जाते आणि पौर्णिमेला असणारा हा एकमेव गणेश जन्म आहे आणि त्या निमित्ताने आपण बाप्पांना हा 5,000 शाळांचा महानैवेद्य अर्पण केलेला आहे आणि या निमित्ताने संपूर्ण मंदिर हे सजवलेलं आहे। पहाटे 4 वाजता स्वराभिषेक पंडित रघुनंदन पंचीकर यांच्या हस्ते अनेक धार्मिक विधी चालू आहेत आणि बाप्पांचे आशीर्वाद सगळ्यांना लाभावेत आणि आपल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून हा शाळांचा महानैवेद्य आपण या ठिकाणी अर्पण केलेला आहे। जे शाळे आहेत ते सगळे पुण्यातील जे ससून रुग्णालय आहेत तिथले जे रुग्ण आहेत त्यांना प्रसाद म्हणून दिलं जाणार आहेत आणि अशा पद्धतीने हा एक वेगळ्या पद्धतीने सगळ्यांसाठी या कडक उन्हापासून सगळ्यांचं, शेतकऱ्यांचं, भक्तांचं संरक्षण व्हावं ही देवाचरणी बाप्पांचरणी प्रार्थना केली जाते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.